ओम साईराम, गणेश ज्योती चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज बनवत आहे ओल्या बोंबलाचं तिखलं। तर अतिशय झणझणीत आणि चमचमीत असं हे तिखलं करायला अतिशय सोपं, कोणीही करू शकतो। आणि त्याचबरोबर दाखवले आहेत पॉपलेट फ्राय। तर पॉपलेट फ्राय हे वरून क्रिस्पी आणि आतून असे सॉफ्ट कसे करायचे, शिवाय त्यात मसाले कसे मुरवायचे ते या रेसिपीमध्ये तुम्हाला दाखवलं आहे। या पद्धतीत तुम्ही एकदा पॉपलेट फ्राय करून बघा, कारण चवीला खूप छान लागतात। तर चला करूया आपण ओल्या बोंबलाचं तिखलं आणि पॉपलेट फ्राय। तर अशा प्रकारे मी पॉपलेट साफ करून व्यवस्थित धुवून घेतले आहेत, शिवाय त्याला चिराही पाडल्या आहेत। आणि अशा डोक्याकडच्या या साईडने पण एक सुरीने मी काप दिला आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये मसाला चांगला मुरला जातो आणि पॉपलेट खूप छान चवीला लागतात। तसेच दुसऱ्या साईडने पण मी असेच कट करून घेते। मी कसे कट केले ते तुम्हाला याच्यामध्ये दाखवलं आहे, त्यामुळे कसे आतमध्ये अद्रक लसूण वगैरे आणि मसाले छानपैकी लागले जातात आणि मुरले जातात आणि पॉपलेट अतिशय चवीला छान लागतं। तर अशाच प्रकारे मी सर्व पॉपलेट कट करून घेतले आहेत, शिवाय मध्ये मध्ये पण मी अशा सुरीने चिरा दिल्यात। तर इथे मी आता लिंबू लावून घेतला आहे संपूर्ण पॉपलेटला, कारण बघा मसाले लावल्यानंतर लिंबू घातला किंवा आधी जरी लिंबू लावून लगेच मसाला घातला तर अशा प्रकारे पाणी सुटतं बघा पॉपलेटला। हे पाणी आता काढून टाकायचं आणि नंतर आपण मसाले लावायचे। आपल्याला थोडीशी लसूण लागेल, एक 8-10 पाकळ्या आहेत। अद्रक घेतला आहे 2 इंच आणि हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर। याचं आता आपण वाटप करून घेऊया आणि मग ते फिशला लावूया। तर इथे मी 1 चमचाभर हळद घेतली आहे, 1.5-2 चमचे लाल तिखट घेतले। लाल तिखट तुमच्या चवीनुसार, कमी तिखट पाहिजे असेल तर कमी घ्यायचं। तसेच इथे मीठ घेतलंय चवीनुसार, जिरा पावडर घेतले अर्धा चमचा आणि धना पावडर अर्धा चमचा। आता हे पूर्ण साहित्य मी एकत्र मिक्स करते। तर आपण संपूर्ण सगळं साहित्य एकत्र मिक्स करून घेतलं आहे, त्याच्यामुळे फिशला व्यवस्थित लागलं जातं, कुठे कमी जास्त वगैरे होत नाही। तर इथे आता आपण आलं लसणाची पेस्ट लावून घेऊया। आणि असं आतमध्ये पॉकेट केले, तिथे पण आपण हे आलं लसणाची पेस्ट आतपर्यंत लावून घेऊया अशी। तर इथे आता संपूर्ण मी पेस्ट लावून घेतले अद्रक लसणाची। आता आपण सुके मसाले आपण लावून घेऊया। तर इथे आता आपण सुके मसाले आहेत त्याच्यावरती असं अशा प्रकारे घोळून घेऊया, ते पण आपण आतपर्यंत लावून घेऊया। प्लेटला बघा आतपर्यंत मी मसाले वगैरे व्यवस्थित लावले आहेत। आता बघा व्यवस्थित लावून अर्धा तासभर मुरत ठेवा। अर्धा-1 तासभर असे फिशचं मस्त मसाले लावून ठेवलेत तर ते अजून छान चवीला मस्त होते। तर इथे बोंबलाचं तिखलं करण्यासाठी इथे मी 1 कांदा घेतला आहे बारीक चॉप करून, तसेच 1 टोमॅटो घेतला आहे, तो पण बारीक चॉप केला आहे। कढीपत्ता घेतला आहे 5-7 पानं, अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा घेतला आहे आणि थोडंसं कोकम घेतलं आहे। तर हे आता संपूर्ण साहित्य आपण मिक्स करायचं। तर इथे अर्धा चमचा हळद घेतली आहे, अर्धा चमचा धना जिरा पूड घेतली आहे। तिखट तुमच्या चवीनुसार आवडीनुसार घ्या। तर इथे मी अर्धा चमचा तिखट घेतला आहे आणि इथे मीठ घेतलं आहे, मीठ चवीनुसार घ्यायचं आपल्या। 2 चम्मच भरून मी तेल घेतलं आहे, कच्चंच आहे, काही तेल म्हणजे गरम वगैरे करून घेतलेलं नाही। आता हे सर्व साहित्य आपण एकत्र मिक्स करायचं आहे। अशा प्रकारे व्यवस्थित असं बारीक मिक्स करून घेते, पूर्ण असं मॅश करायचं। हे 2-3 मिनटं मी बघा व्यवस्थित असं मॅश केलं आहे हाताने आणि थोडंसं तेल अजून मला कमी वाटतंय, तर इथे मी 1 चमचाभर अजून तेल घालते।
तर एकूण 4 चम्मच तेल घातलं आहे मी. तर तेल थोडं जास्त घातलं तर तिखलं खूप छान होतं. तर हे बघा, हे संपूर्ण कढीपत्ता वगैरे सगळं एकजीव झालं आहे. आणि आता याच्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर पण घालूया. अशा प्रकारे तुम्ही एकदा तिखलं करून बघा, खूप छान होतं. तर इथे आता बोंबील घेतले आहेत मी. बोंबील अगदी बारीक आहेत, त्यामुळे मी ह्याला कट न करता हे अशाच प्रकारे मिक्स करून घेते आता संपूर्ण बोंबील. हे बघा, छोटे छोटे बोंबील आहेत. पूर्ण लावून घ्यायचं. लावून मी अर्धा तास तरी ठेवलं तर खूपच छान मुरलं जातं. आणि याच्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर पाणी घालायचं, 1-1.5 चमचाभर, कारण बोंबलाच्या पाण्यानेच ते मस्त अशी शिजते आणि खूप छान लागते. तर मगाशी बघा मी हे फिशला संपूर्ण लावून ठेवलेलं आणि आता जवळजवळ 1 तास झाला आहे. त्यामुळे फिश बघा छान मसाले वगैरे छान मुरले आहेत. तो आहे ना, ते मी नंतर लावते, नाही तर मसाले संपूर्ण उतरून जातात आणि फिशला थांबत नाहीत मसाले. मग लिंबू मी तळते वेळी लावते. किती आपल्याला फिश फ्राय करायचे आहेत तेवढे मी आता घेऊन इथे आता मी लिंबू चोळून घेते त्याला. इथे मी 4 पॉपलेट घेतले आहेत. तर एवढी फिश मी आता फ्राय करणार आहे. त्यासाठी मी आता हे लिंबू लावून घेते. आणि फ्रीजमध्ये मी आता ठेवून देणार संध्याकाळी फ्राय करण्यासाठी. आता इथे लिंबू वगैरे लावायचा नाही, त्यामुळे फिश कशी सुकी राहते आणि आपण हे संध्याकाळी फ्राय करू शकतो. इथे मी 4 चम्मच तांदळाचं पीठ घेतलं आहे. 2 चम्मच मी रवा घेतला आहे, बारीक रवा. आणि मी आता हे मिक्स करून घेते व्यवस्थित. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. मीठ घालून घेतलं आहे मी. मिक्स करून घ्यायचं. इथे तुम्ही लाल तिखट पण घालू शकता, पण मी नाही घालत आहे. इथे लहान मुलं वगैरे खातात, म्हणून मग मी जास्त तिखटाचं नाही बनवत आहे. तर इथे मी बऱ्यापैकी तळण्यासाठी तेल घेतलं आहे. तर आता इथे बघा मस्त असे मी रवा आणि तांदळाचं असं घोळवून घ्यायचं. तर मग आता फिश 2-3 मिनटं चांगले एक साईडने शेकून घेतले. आता पलटी करूया. तर मस्तपैकी बघा कुरकुरीत असं फ्राय झालं आहे. आता याच्यातलं तेल वगैरे थोडंसं काढून घेऊया. आणि आता हे काढून घेते मी. मी तुम्हाला सांगितलेलं ह्याला व्यवस्थित मसाले वगैरे मी लावून घेतलेले. एक अर्धा तास झाला. त्याच्यानंतर मी आता गॅसवर ह्याला ठेवते. मस्त असे मसाले बघा बोंबलाला व्यवस्थित लागले गेलेत. मध्ये पाणी वगैरे मी काहीच घातलं नाही. मी अशाच प्रकारे गॅसवर ठेवली आहे. आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि 2 मिनिटं ह्याला फक्त असंच झाकून ठेवूया. आता 2-3 मिनिटांनी आपण बघूया. बोंबलाला पाणी सुटतं. मिनिटं झाली आहेत. बघूया आता बोंबील उघडून आपण. वाव, मस्त बोंबलाला बघा पाणी सुटलं आहे. त्याच्यातच व्यवस्थित बोंबील शिजले गेलेत आणि खरोखर छान असे बोंबील शिजले जातात. अगदी 5 मिनिटात शिजले जातात. तर ह्या पाण्यातच मी बोंबील शिजवले. तुम्हाला जर पाणी थोडंसं लागलं तर तुम्ही अर्धा पेला पाणी घाला. तर आता गॅस बंद करते. त्याचबरोबर झणझणीत असा कोकणी पद्धतीत मांदेली रस्सा कसा बनवला आहे ते तुमच्याकडे लवकरच मी शेअर करेन. तर बघा किती छान असं मस्त कलरफुल असं तिखलं वाटतंय, चमचमीत असं वाटतंय आणि खरोखर छानच लागतं चवीला. तर हे वाटप न घालता तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीत मी दाखवलं आहे. तर नक्की एकदा करून बघा. त्याचबरोबर वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट
शिवाय आतपर्यंत मसाले असे मस्त पॉपलेटला मुरले गेलेत आणि ते खाताना इतकी फिश छान लागते. तर एकदा ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडली तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा. आणि तुमचे कमेंट्स आले तर मला रेसिपी बनवायला अजून आवडतं. तर मला नक्की सांगा की माझ्या साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात. रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब